विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे कार्यकारी सहाय्यकाची भरती आलेली आहे त्या भरतीसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। कार्यकारी सहाय्यक म्हणजे याचं पूर्वीचं नाव लिपिक होतं, आता ते कार्यकारी सहाय्यक म्हणून ते पद ओळखलं जातं। त्याबद्दल आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर मी प्रवीण भीमटे, विद्यार्थी मित्र, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकारी सहाय्यक पद जे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरल्या जाणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत, कारण आता त्याला मुदतवाढ मिळालेली आहे। ठीक आहे, तर पदाचे नाव काय आहे बघू, कार्यकारी सहाय्यक आहे। ठीक आहे, पदाचं नाव थोडं फास्ट जाऊ कारण याच्या अगोदर ही प्रक्रिया झालीच होती। त्याच्यानंतर त्याची पदसंख्या किती होती, 1 8 4 6 म्हणजे 846। श्रेणी म्हणजे वेतन श्रेणी तुम्हाला जेवढी स्क्रीनवर दिसत आहे एवढी तुमची वेतन श्रेणी राहील, म्हणजे पगार चांगला आहे, वेतन चांगला आहे आणि गट क ची पोस्ट होती। ठीक आहे, तर पुढे जाऊया आपण, काय आहे विषय। ठीक आहे, आता बघू हे जे पद आहे कार्यकारी सहाय्यक, ज्याचं नाव पूर्वीचं काय आहे, लिपिक आहे, ते कशा अंतर्गत येते, सामान्य प्रशासन विभाग। ठीक आहे, मी फास्ट जाण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे, तर बघूया आता। मग मी येतो आहे, परत एकदा झूम करतो। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल। ठीक आहे, चला। तर फॉर्म यापूर्वी काही विद्यार्थ्यांचे फॉर्म काय झाले होते, भरून झाले होते। ठीक आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे याच्यासाठी अनेक मागण्या झाल्या, विद्यार्थ्यांकडून मागण्या झाल्या, राजकीय लोकांची वेगवेगळी परिपत्रके गेले आणि मागण्या झाल्या, म्हणून काय झाली, त्याच्यात ज्या अटी होत्या, जाचक अटी होत्या, काही पहिल्याच प्रयत्नात तो 10वी उत्तीर्ण असावा, पहिल्याच प्रयत्नात विशिष्ट अटी होत्या, त्या अटी आता रद्द केल्या गेल्या आणि त्या अटीच्या अभावी, त्या अटी होत्या म्हणून काय, त्या अटी होत्या त्यामुळे विद्यार्थी फॉर्म भरू शकले नव्हते, त्यांच्यासाठी ही संधी देण्यात आली आहे आणि काय केली आहे, मुदतवाढ झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी। म्हणजे याच्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांना फॉर्म भरण्याची गरज आहे का, नाही, पण जे फॉर्म भरू शकले नाही अटींच्या आधारे, म्हणजे जे काय झाले होते, समजा अगोदर काही विषय बॅक होते, फेल झाले होते, पहिल्या प्रयत्नात ते पास नव्हते झाले, त्यांनी फॉर्म भरले नव्हते, तर ते फॉर्म आता भरू शकतात। तर बघू, कार्यकारी सहाय्यक हे पद आहे आणि पदनाम काय, त्याचं लिपिक आहे। पदे किती आहेत, 1846 पदे रिक्त सरळ सेवेने भरण्यात आले, म्हणजे भरण्यात येणार आहेत। तर संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली होती यादी याच्यापूर्वीच, आणि आता ते नव्याने काय करण्यात आली, परत प्रसारित करण्यात आलेली आहे। ठीक आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेची जे वेबसाईटचं पोर्टल आहे MCGM गव्हर्नमेंट इन, याच्यावर ते तुम्हाला काय दिसेल, ॲड दिसेलच। पुढे जाऊ आपण, की आता काय, की ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याच्या लिंकवर तुम्ही अर्ज करणार आहे या वेबसाईटवर, आणि अर्ज आता भरायचा आहे। आता पूर्वीचं दिनांक काय होतं, पूर्वीचं दिनांक बघू आपण विद्यार्थी मित्रांनो। पूर्वीचं दिनांक काय होतं, पूर्वीचं दिनांक होतं की 20/8/2024 ते 9/9/2024, म्हणजे 9व्या महिन्यात 9 तारखेपर्यंतच तुम्हाला काय करता येत होतं, फॉर्म भरता येत होतं। आताही 9वाच महिना चालू आहे, परंतु आता 10व्या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत तुम्हाला मुदतवाढ मिळाली आहे। त्याच्यामुळे जे विद्यार्थी फॉर्म अटी व शर्ती, ज्या जाचक अटी व शर्ती मुंबई महानगरपालिकेने घातलेल्या होत्या, त्या अभावी ज्या विद्यार्थी फॉर्म भरू शकले नाही ते आता फॉर्म भरू शकतात। बघा, तर काय आहे, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुनश्च अर्ज करण्याची गरज नाही, म्हणजे याच्या पूर्वी ज्यांनी अर्ज केले त्यांना अर्ज करण्याची गरज आहे का, नाही आहे। तर पण ज्यांनी करू शकले नाही त्यांनी काय, अर्ज करण्यासाठी त्यांना काय देण्यात आली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तुमच्याकडे वैध ईमेल ID, तुमचा जो व्हॅलिड ईमेल ID आहे तो असणं आवश्यक आहे। आता पुढे जाऊयात आपण, थोडं आपण स्पीडली घेऊ कारण याबद्दल बरीच गोष्टी आणि बऱ्याच संकल्पना तुमच्या क्लिअर आहेत। तर बघतो आता मी परत, चला आता थोडं झूम करतो आणि आपण त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा काय करू, प्रयत्न करू। चला, जवळपास इतकी माहिती महत्त्वाची असेल तुमच्यासाठी। ठीक आहे, चला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की एकूण जागा किती होत्या, ज्या मी पूर्वी बोललो की एकूण जागा तुमच्या किती आहे, 1846 आहेत। ठीक आहे, मग विशिष्ट कॅटेगरीसाठी जागा बघू आपण, तिथे येते अनुसूचित जाती। अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल कास्टसाठी एकूण जागा आहेत 1 4 2 म्हणजे 142 जागा आहेत। त्याच्यामध्ये सर्वसाधारण जागा आहेत 47। मग अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न येतो की सर्वसाधारण म्हणजे काय, याच्यामध्ये SCचे मुलं आणि मुली
दोन्हीही कन्सिडर होतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार, जर महिलेनं पुरुषाएवढा कट ऑफ गेला आणि पुरुषापेक्षा जास्त मार्क भरले तर ते महिला आरक्षणातून जाऊन याच्यामध्ये येईल. अशा पद्धतीनं ते लागू होतं. याच्याबद्दल डेन्स व्हिडिओ मी पुढे घेऊन येईल, ज्यांना समजत नाही तर त्या म्हणजे सर्वसाधारण जण. आणि महिलांना आरक्षण आहे 30%, त्याच्यामुळे 142 पैकी 43 जागा केवळ महिलांसाठीच आहेत आणि याच्यामध्ये पुरुष नाही जाऊ शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो किती मोठा आकडा आहे. 21 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 7 आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 3 आहेत, खेळाडूसाठी 7 आहेत आणि अंशकालीनासाठी 14 जागा आहेत. एकूण अशा 142 जागा. ठीक आहे. हे कोणाच्या? SC कम्युनिटीच्या. पुढे जाऊ आपण अनुसूचित जमातीकरिता म्हणजे शेड्यूल ट्राईबच्या. किती आहेत? 150 जागा आहे. SC जागांपेक्षा जास्त आहेत. तर मग सर्वसाधारण त्याच्या 48 आहे. आता सर्वसाधारण म्हणजे काय एक्सप्लेनेशन देणार नाही, कारण ते ऑलरेडी मी दिलेलं आहे. तर व्हिडिओ पॉज करून किंवा स्लो करून बघू शकता. त्याच्यानंतर महिलांसाठी 45-30% आरक्षण आहे. माजी सैनिकासाठी 15% आरक्षण म्हणजे 23 जागा आहेत अनुसूचित म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईबच्या. प्रकल्पग्रस्तांसाठी 8 आहे, भूकंपग्रस्तांसाठी 3 आहे, खेळाडूसाठी 8 आहेत आणि अंशकालीन पदवीधरांसाठी 15 आहेत. अशा एकूण किती जागा आहेत? 150 जागा आहेत. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही मला. ठीक आहे. मग विमुक्त जाती किंवा भटक्या जाती भज भज. ठीक आहे. तर हे कशामध्ये येते? अ ब क ड यांची काय आहे? VJNT म्हणून यांचं अ ब क ड याच्यामध्ये काय आहे? उपवर्गीकरण आहे. तर ते वर्गीकरण केलं गेलं आहे. तर त्यांच्या जागा आपण बघूयात कशा आहेत. तर एकूण जागा त्यांच्या विजाच्या किती आहेत? 49 आहेत. त्याच्यापैकी सर्वसाधारण 17 आहेत. महिलांसाठी 15 जागा आहेत 30% आरक्षणानुसार. माजी सैनिकासाठी 7 आहेत. इथेही चांगल्या माजी सैनिकाला प्रत्येक ठिकाणी जास्त जागा आहे आणि इतर मागासवर्गीयामध्ये तर किती आहेत? 68 आहेत. मोठा आकडा आहे. म्हणजे इथे बघू प्रकल्पग्रस्तांसाठी 2 आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 1 आहे, खेळाडूसाठी 2 आहेत आणि अंशकालीन पदवीधरांसाठी 5 आहेत. ठीक आहे. अशा 49 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. येतो भजमध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. भज ब क ड म्हणजे ही काय आहे? त्याच्यात त्या प्रवर्गामध्ये काय आहे? हे वर्गीकरण आहे. तर भज ब मध्ये बघू आपण काय आहे? 18. सर्वसाधारण महिलांसाठी 16 आहेत, माजी सैनिकांसाठी 8 आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 3 आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 1 आहे, खेळाडूसाठी 3 आहेत आणि अंशकालीन पदवीधरासाठी 2 आहे. म्हणजे 5 आहेत. तर एकूण किती? 54 जागा आहेत. ठीक आहे. चांगल्या जागा आहेत. प्रत्येक समुदायासाठी चांगल्या जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे नंतर क च्या श्रेणीमध्ये काय ते भजच्या 12 जागा आहेत सर्वसाधारण आणि महिलांसाठी सर्वसाधारण जागा एकूण किती? 39. सर्वसाधारण 12, महिलांसाठी 12 आणि माजी सैनिकासाठी 6, प्रकल्पग्रस्तांसाठी 2, भूकंपग्रस्तांसाठी 1, खेळाडूसाठी 2 आणि अंशकालीन पदवीधरांसाठी 4. एकूण किती? 39. त्याच्यानंतर भज ड मध्ये येऊ आपण. काय याच्यामध्ये किती आहे? म्हणजे 12 जागा आहेत सर्वसाधारणसाठी, महिलांसाठी 11 जागा आहेत, माजी सैनिकांसाठी 6 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 2 जागा आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 1 आहे, खेळाडूसाठी 2 आहे आणि अंशकालीनासाठी 4 आहेत. म्हणजे किती? 38 जागा आहेत. आता प्र म्हणजे विमुक्त मागास प्रवर्ग असं त्याचं हे होते. तर बघू आता 15 जागा, एकूण जागा 46 त्याच्यामध्ये. मग ह्या 15 जागा आहेत सर्वसाधारण. 14 जागा कोणासाठी आहेत? तर याच्यासाठी आपल्या महिलांसाठी 7, माजी सैनिक 2, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त खेळाडू 2, अंशकालीन पदवीधर 5. एकूण 46. पुढे जाऊया. इतर मागासवर्गीय OBC म्हणतो आपण यांना. ठीक आहे. OBC साठी 148 जागा आहेत. कवट्या सर्वसाधारणच्या टोटल 452 जागा आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप चांगली सुवर्ण संधी आहे. तर जागा किती आहेत? पूर्ण 452 आणि सर्वसाधारण 148, महिलांसाठी 136 आणि बाकी कोणता? माजी सैनिकांसाठी 68, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 23 आणि भूकंपग्रस्तासाठी 9, खेळाडूसाठी 23 आहेत. खेळाडूसाठी पण इतर मागासवर्गीयामध्ये चांगल्या जागा आहे आणि अंशकालीन पदवीधरांसाठी मोठा आकडा दिसतो आपल्याला की काय आहे? 45 जागा आहे. मग आर्थिकदृष्ट्या मागास. ठीक आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकासाठी किती आहेत? टोटल 185. त्याच्यामध्ये 60 सर्वसाधारण महिलांसाठी 56, माजी खेळाडूसाठी 28, प्रकल्पग्रस्तांसाठी 9, भूकंपग्रस्तसाठी 4 आरक्षणानुसार 2% आरक्षणानुसार, खेळाडूसाठी 9 आणि अंशकालीन 19. अशा
85 जागा. आता हे मराठा किंवा कुणबी ज्यांनी काय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग जो आहे त्याच्यासाठी किती आहे, सर्व टोटल जागा किती आहेत, 185, म्हणजे चांगल्या जागा आहेत. तर 60 सर्वसाधारण, महिलांसाठी 56, माजी सैनिकांसाठी 28, प्रकल्पग्रस्तांसाठी 9, भूकंपग्रस्तांसाठी 4, खेळाडूसाठी 9 आणि अंशकालीन सुशिक्षित किंवा पदवीधरांसाठी किती की काय आहे 10% आरक्षणानुसार 19 जागा आणि 185 पद. आता शेवटचा जो घटक आहे ज्याला आपण ओपन वर्ग किंवा खुला वर्ग म्हणतो त्याचं बघून घेऊ आणि पुढे जाऊयात मित्रांनो. याच्यामध्ये आपण स्पीड नाही गेलोत जागेंचा, एक म्हणजे टोटल जागा 506 आहेत खुल्या प्रवर्गाच्या. टोटल जागा किती आहे, 500 जागा. वर पण दिलाय खाली पण दिलाय 506. तर सर्वसाधारण किती 167, महिलांसाठी 152, त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी 76, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 25, त्याच्यानंतर भूकंपग्रस्तांसाठी 10, खेळाडूसाठी 25 आणि 51 जागा ज्या आहेत त्या काय अंशकालीन पदवीधरांसाठी आहे. असं जागेचं संपूर्ण बायफर्केशन आहे. ज्या ज्या समुदायातले, ज्या ज्या घटकातले, ज्या ज्या आरक्षित प्रवर्गातील तुम्ही व्यक्ती आहात त्या आरक्षित प्रवर्गातून फॉर्म करा किंवा ओपनमधून करा. पण आरक्षित प्रवर्गामधून फॉर्म घेतलं, जर तुमचं ओपन एवढे मार्क्स घेतले तर तुमचं सिलेक्शन ओपनमधून होतं. तर असा एकूण आपण बघतोय टोटल जो आकडा आहे प्रत्येकाच्या तो 1846 आहे. तर हे जागेचं वर्गीकरण आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो कार्यकारी सहाय्यक या पदासाठी. पुढे जाऊयात. चला व्हिडिओ मोठा होतो, लांबतो, कारण आपण संपूर्ण माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कार्यकारी सहाय्यक पदनाम म्हणजे याची काय आहे, अहर्ता काय आहे. तर अहर्ता बघू आपण. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे तो काय आहे, माध्यमिक शालांत म्हणजे काय 10वी पास तो असावा असं म्हटलं जाते. पण याच्या अगोदर कसं होतं की ते पहिल्याच प्रयत्नात होणं ही जाचकट बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पहिल्याच प्रयत्नात, म्हणजे ज्याचा एखादी वेळ तो चुकीने, त्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे किंवा इतर काही कारणास्तव त्याचा पेपर चांगला नसला गेल्यामुळे तो जर पास होऊ शकला नाही आणि पुढे पास झाला तर तो परीक्षा देऊ शकत नव्हता. मात्र आता देऊ शकतो. तीच आता काय डेट वाढली आहे त्याच्यामुळे आपण मुदतवाढ मिळाली आहे त्याच्यामुळे आपण हा घेतलं. त्याच्यानंतर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य कला विद्यापीठाची काय परीक्षा पास झालेला असावा, म्हणजे तो पदवीधर असावा, एकंदरीत ग्रॅज्युएट असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तत्सम उच्च 100 गुण मराठीचे व 100 गुण इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे त्याला मराठी विषय आणि इंग्लिश विषय हा कंपल्सरी असावा. कुठे 12वी मध्ये. त्याच्यानंतर बसतो उमेदवाराकडे इंग्रजी व मराठीचे 30, म्हणजे तुम्हाला 30ची स्पीड पाहिजे किमान, 40ची नाही. वेग मर्यादा किती आहे 30% किमान. इंग्लिश आणि मराठीचं दोन्ही कोर्सेसचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं टायपिंगचं. ठीक आहे. पुढे जाऊ की संगणक माहिती. मगाशी बोललो, दुसरा एक व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये की तुम्ही संगणक साक्षर असले पाहिजे, म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञान असून चालेल नाही, तर त्याचं तुमच्याकडे काय असलं पाहिजे, प्रमाणपत्र असलं पाहिजे. म्हणजे MSCIT तुमच्याकडे असणं काय आहे, आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम प्रोसेसिंग हे सगळं आलं पाहिजे, त्याला ज्ञान असावं. टिप काही गोष्टी आहेत त्या आता बघू आपण. थोडं वर जाऊ. काय आहे टिपमध्ये की उमेदवाराला हे तर झालंच होतं. टिप कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराकडे उपरोक्त 4 मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्ष त्याची काय राहील, त्याला 2 वर्षात करता येईल. म्हणजे तुमच्याकडे MSCIT सध्या नाही आहे, तरी पण तुमची जर नियुक्ती झाली तर तुम्हाला ते 2 वर्षाच्या आत नंतर कंप्लीट करावं लागेल. परंतु तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट आत्ताच असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे MSCIT सध्या नसलं तरी चालतं, परंतु तुम्हाला टायपिंग असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही सूट नाही आहे. पुढे जाऊया. चला पुढे आलो मी. आता निवडीचे निकष काय आहे, म्हणजे कार्यकारी सहाय्यकाच्या निवडीचे निकष काय आहे ते बघू. ठीक आहे. तर अगोदर अर्हता पाहिली आपण, त्याच्या अटी व शर्ती. ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहे. ठीक आहे. TCS बहुतेक TCS ही संस्था काय करेल, ती परीक्षा कंडक्ट करेल आणि गुणवत्तेनुसार काय होईल, तुमची निवड होईल. ज्यांना जास्त मार्क राहतील त्यांचा विचार केला जाईल, म्हणजे कट ऑफ लागेल त्यानुसार. पूर्वीचे नाव काय होते या पदाचे, लिपिक नाव होतं. पूर्वीचं नाव लिपिक होतं. बहुपर्यायी असेल, वस्तुनिष्ठ बहुपर्याय
पद्धतीची काय असेल, हे परीक्षा असेल, 4 ऑप्शन असतील, त्याच्यामधून तुम्हाला एक ऑप्शन निवडावा लागेल. ठीक आहे. आणि जे इंग्रजी किंवा मराठी किंवा इंग्रजीचं जे ग्रामर किंवा व्याकरण येईल तुम्हाला, ते 12वी चा त्याचा दर्जा असेल. काय असेल? उच्च माध्यमिक. 12वीला जे ग्रामर येतं आपल्याला, आपण पेपर सोडवलेत, त्या पद्धतीचा दर्जा, त्याचा समान तेवढा दर्जा राहील आणि ऑनलाईन पद्धतीने पेपर होईल. हे काय आहे? निकष आहे. त्याच्यानंतर आपण बघू परीक्षा कशी होणार आहे किंवा परीक्षेचं स्वरूप कसं आहे, कोणता विषय किती मार्क्सला आहे ते बघू. चला वर जातो मी आता. ठीक आहे, आलो मी इथे. चला, ठीक आहे, चला. हां, तर बघूया. हे झालं, इथपर्यंत आपण आलो. आता अनुक्रमांक 1 पहिला परीक्षेचा विषय 2 विषय आहेत, एक इंग्रजी भाषा व्याकरण आणि लँग्वेजचे मराठी भाषा व्याकरण. ठीक आहे. यांना एकूण प्रश्न किती आहे? मराठीला 25 आहेत आणि इंग्रजीला 25 आहेत. एकूण गुण किती आहे? 2 मार्काचा एक प्रश्न असेल, म्हणजे 50 गुण. 25 मार्कासाठी 50 गुण आणि 25 मार्कासाठी 50 गुण, म्हणजे 25 प्रश्न राहतील मराठी व्याकरणाचे, त्याच्यात एक पॅसेज पण असू शकतो, आणि 25 प्रश्न राहतील इंग्लिशचे, त्याच्यात एक पॅसेज असू शकतो. सामान्य ज्ञानाचे प्रश्न 25 राहतील आणि बौद्धिक चाचणी म्हणजे अंकगणित इथे विषय दिसत नाही आहे आपल्याला, पण अंकगणितावर येतील क्वेश्चन, 1-2 क्वेश्चन असतील. असे एकूण 100 मार्क, म्हणजे 100 मार्क्स, 100 क्वेश्चन्स, 100 प्रश्न आणि 200 मार्काचा पेपर होईल. 4 विषय असतील, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर आणि सामान्य ज्ञान. ठीक आहे. माध्यम मराठी आणि बौद्धिक चाचणीचे माध्यम मराठी, म्हणजे 3 विषय मराठी माध्यमामध्ये. मराठी व्याकरण मराठी माध्यमात असेल, फक्त इंग्लिशचे प्रश्न संपूर्ण इंग्लिशमध्ये असतील. असा 100 मिनिटे कालावधी असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. इथं 120 मिनिटं नाही म्हटलं आहे, 100 मिनिटं कालावधी तुमचा काय असणार आहे 1.5 तासाच्या जवळपास, थोडं जास्त. ठीक आहे. म्हणजे जास्तीचा कालावधी. इथं ही आपण म्हणू शकतो की वेळेची परीक्षा होणार आहे. हे बघितलं आपण का पेपरचं स्वरूप कसं असेल, पेपरचं स्वरूप. ठीक आहे, हे बघितलं आपण. पुढे जाऊया. चला, 6व्या पेजवर आलो आपण आता, की काही गोष्टी याच्यात अंतर्भूत आहेत त्या बघतो मी, आणि आपण पुढे जाऊ. इथं फास्टमध्ये जाऊ आपण. सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसंबंधित काय राहील? प्रश्न राहतील. जसं बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली, महापौर पहिले कोण होते, किंवा मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, किंवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, भौगोलिक स्थान, मुंबई 7 बेटांचं शहर आहे, असे प्रश्न त्याच्यात येतील. ठीक आहे. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्ण माध्यमिक शिष्यवृत्तीनुसार असेल. ठीक आहे. बौद्धिक म्हणजे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची जे परीक्षा असते त्याच्यानुसार. बौद्धिक चाचणी घेण्यात येणार नाही, म्हणजे इंटरव्ह्यू नाही आहे. इंटरव्ह्यू नाही आहे. इंटरव्ह्यू काय आहे? नाही आहे. इंटरव्ह्यू नाही आहे, फक्त सरळ सेवेने भरती होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने इंग्रजी भाषेतून इंग्रजी भाषा व्याकरण हे इंग्रजी भाषेतूनच दिल्या जाईल. मराठी भाषा व्याकरण मराठी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी ऑनलाईन मराठी भाषेतून काय होईल? घेण्यात येईल. आता परत जाऊ की मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल आणि गुणवत्तेनुसार तुमची काय होईल? निवड होईल. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्राधान्य देण्यात येईल. बरोबर आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्राधान्य देण्यात येईल, कारण 12वी पण याच्यात मागितलं होतं. त्याच्यानंतर बघू काही निकष आहेत जे तर याच्यामध्ये काय आहे की ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ज्या संपूर्ण घेतल्या, त्याच्यामध्ये ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तरी पण इतकं आपल्याला काय आहे, आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढे काही महत्त्वाचं आहे का ते बघून घेतो विद्यार्थी मित्रांनो मी. ठीक आहे. आपण जाऊया पुढे. जे नॉर्मलायझेशन, तो आता आपला विषय नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ. पुढे बघू आता की अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना कुठल्या. अर्ज काय फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येईल, मग कुठल्याही पद्धतीने स्वीकारल्या जाणार नाही. जे पोर्टल आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला. अर्ज भरण्याची लिंक, डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म तुम्हाला ओपन होईल, तो डिस्क्रिप्शनमध्ये जाल आणि डिस्क्रिप्शनमधून ऑनलाईन अर्जाची लिंक मी तुम्हाला देईन. हे ऑनलाईन अर्जाची लिंक आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय होईल? फॉर्म भरता येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ते पोर्टल MCG गव्हर्नमेंट इन याच्यावर तुम्हाला फॉर्म भरता येईल. आता
वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देईन, मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करायचं आहे आणि अर्ज भरून घ्यायचा आहे. सूचना दिलेल्या राहतात, त्या सूचना पूर्ण वाचायच्या आणि फॉर्म भरायचा. उमेदवाराच्या मार्गदर्शनासाठी पुढील प्रमाणे जर काही तुम्हाला प्रश्न आले, कॉल सेंटरचा त्यांनी नंबर पण दिलाय, या नंबरवर तुम्ही काय करू शकता, त्यांना संपर्क करू शकता. सोमवार ते शनिवारपर्यंत हा लंच टाईम त्यांनी जाणीवपूर्वक दिला आहे, तो सोडून तुम्ही 5 वाजतापर्यंत त्यांना काय करू शकता, फोन करू शकता. मग ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक, जे ऑलरेडी याची डेट गेलेली होती 9व्या महिन्यात 9 तारखे हे लास्ट डेट होती, परंतु आता 10व्या महिन्यातली 11 तारीख हे लास्ट डेट आहे, मुदतवाढ मिळालेली आहे त्याच्यामुळं. आता बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी पद्धतीने परीक्षा दिनांक 21/9/2024 शुल्क भरण्यासाठी काय आहे, लिंक सुरू झालेली आहे. म्हणजे कधीपासून झाली, आता 21/9, ठीक आहे, आजची 22 तारीख, 21/9 पासून काय मिळाली, मुदतवाढ मिळाली आणि आता तुम्हाला काय फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी शेवटची जी तारीख आहे ते 11/10/2024 पर्यंत राहणार आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची ऑनलाईन शेवटची जे तारीख आहे आता ते 11/10/2024 शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक असेल. म्हणजे या तारखेपर्यंत आता तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. काही तुमचे प्रश्न असतील परत कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. चला, आपण आलेलो आहे की ऑनलाईन परीक्षा शुल्क किती आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क बघून घेऊ आपण किती आहे. अराखीव म्हणजे खुल्या ओपनसाठी 1000 रुपये आहे, त्याच्यात GST पण घेणार आहेत ते. आता हे परीक्षेवरही GST लावत आहे सरकार. खूप विदारक परिस्थिती आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे मग मागासवर्गीय उमेदवारासाठी 900 रुपये आहे, म्हणजे इतर मागासवर्ग किंवा मागासवर्गीय घटकांसाठी 900 रुपये, त्याच्यातही GST आहे. दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या देशामध्ये की परीक्षा देण्यासाठी सुद्धा आपल्यावर GST लावल्या जात आहे. ठीक आहे, असो, ते शासकीय स्तरावरील बाब आहे. ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास म्हणजे काय केल्या जाणार नाही, परत केल्या जाणार नाही. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागेल. ते येतं ना, तुम्ही कोणत्या पद्धतीनं केलं, जर नेट बँकिंगनं केलं तर जास्तचं शुल्क लागतं, तर ते तशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, परीक्षा शुल्क ना परतावा तुम्हाला मिळणार नाही परीक्षा दिली तरी. म्हणजे काही ठिकाणी वापस मिळत असतं, रेल्वेचं परत मिळते तुम्हाला परीक्षा दिल्यानंतर, पण याचं मिळणार नाही. कोणत्याही कारणास्तव पदभरती जर स्थगित झाली किंवा रद्द झाली तर पदभरतीसाठी शुल्क परत मिळणार नाही. असं बहुतांश झालं आहे, आमचे पैसे पण परत नाही मिळाले. ठीक आहे, कारण मी पण परीक्षा देत असतो, मी पण विद्यार्थीच आहे आणि विद्यार्थी मित्र पण आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया की आता हे शेवटचं पेज आहे माझं. असं भरतीचं संपूर्ण भरतीला मुदतवाढ मिळाली होती विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वांनी फॉर्म भरून घ्या. ठीक आहे, आणि माझा चॅनल जे मी माहिती तुमच्या पुढे आणतो, तर जर तुम्हाला ते आवडलं तर त्याला तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांपर्यंत, गावखेड्यापर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच महत्त्वाचे मुद्दे तुमच्या पुढे घेऊन येत राहील, तुमच्या करिअरला पूरक आणि पोषक होईल असेच व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून येतील. माझा चॅनलचं नाव विद्यार्थी मित्र हे आहे, आणि त्याचं एक फेसबुक म्हणजे व्हॉट्सअप पेज पण आहे. चॅनल बनवलं आहे मी व्हॉट्सअपला, तुम्हाला व्हिडिओ मिळावं ज्याला लिंक नाही मिळत किंवा जे सबस्क्रायबर नाही राहत त्यांच्यासाठी. तर तुम्ही या चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये या चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला मिळेल. तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आवडल्यास, आणि कार्यकारी सहाय्यक पदाचा फॉर्म भरून घ्या. ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.